नमस्कार मंडळी. उन्हाळा एवढा आहे की किचनमध्ये गॅसच्या समोर उभं राहण्याची सुद्धा इच्छा होत नाही. मग जेवण बनवणं तर दूरचीच गोष्ट आहे. तर त्यासाठी सगळ्यात सोपी आणि झटपट पद्धतीने होणारी आपण आजची एक रेसिपी करणार आहोत. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ आणि 1 छोटा चमचा तेल टाकून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला एक घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे. चपाती आपण करतो त्यासाठी जसा गोळा मळतो ना त्यापेक्षा थोडासा घट्ट इथे गोळा मळून घ्यायचा आहे. आता यावरती एक झाकण ठेवून घेऊया आणि आपण इतर तयारी करूया. तर आज आपण बनवणार आहोत वरणफळं एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट पद्धतीने आणि एवढ्या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये कमीत कमी वेळामध्ये ही वरणफळं शिजवून. वरणफळांना काही भागामध्ये चाकोल्या देखील म्हणतात. तर त्यासाठी कढईमध्ये आता इथे मी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची. 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकल्या आहेत. थोडीशी 5-6 कढीपत्त्याची पानं टाकायची. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्यात आणि 1 छोटा टोमॅटो चिरून घेतलाय आणि तो देखील आता इथे परतून घेतला आहे. आता यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आणि जी डाळ आपण शिजवून घेतली आहे, वरण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आणि वरण थोडंसं घट्ट वाटते त्यासाठी यामध्ये परत एकदा अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. आता हे उकळायला असंच आपण मध्यम गॅस करून उकळून घेऊया. तोपर्यंत इकडे आपण जी कणिक मळून घेतली आहे ती देखील थोडीशी मऊ झाली आहे. आता याच्या आपल्याला काय करायचे की चपात्या लाटून घ्यायच्यात. ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी किंचित अशी जाड आपल्याला ही चपाती ठेवायची आहे. आता चपाती लाटून झाली की त्याच्या अशा प्रकारे चकत्या करून घ्यायच्यात. त्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या चकत्या इथे कट करून घेऊ शकता किंवा शंकरपाळ्याच्या आकारात देखील कट केल्या तरी चालतात. याला फळं म्हणतात किंवा चकत्या म्हणतात किंवा काही भागात त्याला चाकुल्या देखील म्हणतात. अशा प्रकारे याची थोडीशी जाडी ठेवली आहे. आता इथे वरणाला सुद्धा उकळी आली आहे. आता यामध्ये आपण ज्या चकत्या करून घेतल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आणि 7 ते 8 मिनिटं मध्यम गॅसवर शिजवून घेऊया. वरणफळं शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. इथे आपल्याला हे वरण पातळ दिसते. काही वेळानंतर ज्या वेळेला हे वरणफळं शिजून तयार होतील तेव्हा हे वरण आहे ते थोडंसं घट्ट होईल आणि चकत्यासुद्धा एकदम मस्त शिजून तयार होतील. तर मंडळी, आपल्या या चॅनलवरती अनेक रेसिपींचे व्हिडिओ, अवघडात अवघड रेसिपी जरी असली तरी ती एकदम सोप्या पद्धतीने कशी करायची याचे व्हिडिओ वारंवार मी टाकत असते. चॅनलवरती नवीन असाल तर त्या व्हिडिओसाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे रेसिपींचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर तुम्ही इथे बघू शकता 7-8 मिनिटं झाली आहेत आणि आपले हे वरणफळं इथे मस्तपैकी असे तयार आहेत. वरण पहिल्यापेक्षा घट्ट झालं आहे आणि वरणफळंसुद्धा एकदम मस्त असे शिजून तयार आहेत. रंग तर अप्रतिम आला आहे. आवडत असेल तर तुम्हाला यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या आणि तूप टाका. एकदम चविष्ट असे हे वरणफळं लागतात. एवढ्या उन्हाळ्यामध्ये खूप कमी वेळामध्ये एकदम चविष्ट आणि पोटभर असे वरणफळं तयार होतात. कमीत कमी साहित्यात कमीत कमी वेळात तुम्ही देखील हे वरणफळं नक्की ट्राय करा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटू परत एकदा.